पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारास आता चांगलीच रंगत आली आहे। शहरातील विविध भागात प्रचार फेऱ्या तसेच होम टू होम भेटी देत तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके व तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार हे मतदारांशी संवाद साधताना दिसत आहेत। तर शहरातील विविध ठिकाणी आयोजित कॉर्नर सभांमधून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नेत्यांकडून तसेच उमेदवारांकडून पंढरपूर शहराची झालेली दुरावस्था, विकास कामांच्या नावाखाली झालेला भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाची विकास कामे याला टार्गेट करीत मतदारांना तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीशी राहण्याचं आवाहन करताना दिसून येत आहेत। आज पंढरपूर शहरातील डाळे गल्ली, कडवे गल्ली, कैकाडी महाराज मठ परिसर, शिंदे नाईक नगर, कुंभार गल्ली, डोंबे गल्ली आदी प्रभाग क्रमांक 1 चा काही भाग व प्रभाग क्रमांक 2, 3 परिसरात सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या उपस्थितीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके व या प्रभागातील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार व तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे समर्थक यांनी भव्य प्रचार फेरीच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला। या प्रचार फेरीस मिळालेला प्रतिसाद, जागोजागी होत असलेले जंगी स्वागत आणि खासदार प्रणिती शिंदे आणि डॉक्टर प्रणिता भालके यांच्याशी आवर्जून संवाद साधत असलेल्या महिला यामुळे या पदयात्रेतील समर्थकांचाही उत्साह प्रचंड वाढल्याचं दिसून आलं। एकूणच तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रचारासाठी आज खासदार प्रणिती शिंदे या मैदानात उतरल्यामुळे भालके समर्थकांचा उत्साह वाढला असून शहरातील विकास कामांपासून दुर्लक्षित भाग अशी टीका होत असलेल्या या परिसरात निघालेल्या या प्रचार फेरीस मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे समर्थक प्रचंड उत्साहात असल्याचं दिसून येत आहे।